गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आता आपण तुम्ही OMR कशी भरणार, कशा पद्धतीने प्रश्नपत्रिका सोडवायची, कशा पद्धतीने अ, OMR भरायची, लँग्वेजचा घोळ कसा होतो आणि लँग्वेज कशा पद्धतीने सोडवायच्या हे आपण बघणार आहोत. आता बघा, हे तुमचं हॉल तिकीट आहे. तुमचं हॉल तिकीटवर इथे तुमचा रोल नंबर आलेला आहे. काय रोल नंबर आलेला आहे? आता तुम्ही इथे बघा, इथे पहिली भाषा मराठी निवडलेली आहे, दुसरी भाषा तुमची हिंदी निवडलेली आहे. हॉल तिकीट मी तुम्हाला समजून देतो. आता हिचं काय मॅथमॅटिक्स म्हणजे मॅथ आणि सायन्स आहे. बघा काय आहे, मॅथ आणि सायन्स आहे. आणि हिने फॉर्म कुठल्या पेपरला भरलेला आहे? पेपर 1 ला पण फॉर्म भरलेला आहे आणि पेपर 2 ला पण फॉर्म भरला आहे. म्हणजे पेपर 1 पण देणार आहे आणि पेपर 2 पण देणार आहे. मग मी तुम्हाला पेपर 1 कशा पद्धतीने सोडवतात, भाषा कशा पद्धतीने सोडवली जाते, पेपर 2 कशा पद्धतीने सोडवला जातो, पेपर 2 च्या भाषा कशा पद्धतीने सोडवल्या जातात, हे काळजीपूर्वक बघणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या ग्रुपला जॉईन व्हायचं आहे तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळून जाईल, तिथून जॉईन होऊ शकतात. आता हे तुमचं हॉल तिकीट झालं. हॉल तिकीटवर तुमची भाषा पहिले एक निवडली असेल ते बरोबर येतं. आता सगळ्यात पहिले येतं, आता तुम्ही ज्या वेळा पेपर 1 वाल्यांसाठी बघा, नंतर पेपर 2 वाल्यांसाठी सांगतो. आता तुम्ही एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळेल. काय मिळेल? प्रश्नपत्रिका. समजा ही प्रश्नपत्रिका मला मिळालेली. प्रश्नपत्रिका मला मिळालेली काय सेट आहे? ई आहे. काय ई आहे, बरोबर आहे का नाही? प्रश्नपत्रिका मला मिळाली. त्याचबरोबर हिला मेन प्रश्नपत्रिका म्हणतात. बघा, ही काय असते? मेन बुक म्हणतात याला. मेन प्रश्नपत्रिका. आता मला, कारण मी मराठी पण घेतलेली ना, मराठी भाषा घेतलेली, मग मला एक पुरवणी भेटेल. बघा, मला एक पुरवणी भेटेल, ही पुरवणी भेटेल. आता ही पुरवणी पण काय आहे? ई आहे. बघा, म्हणजे मेन पेपर ईचा असतो, तर पुरवणी पण कसली पाहिजे? ईचीच पाहिजे. याच्यामध्ये आता मी तुम्हाला फक्त सांगून देतो, फक्त OMR कसं भरतात वगैरे हे सांगून देतो, मग त्यानंतर या कशा सोडवायच्या. आता बघा, आता तुम्हाला प्रश्नपत्रिका भेटल्यावर प्रश्नपत्रिकेमध्येच तुमची OMR आलेली असते. बघा, प्रश्नपत्रिकेमध्येच OMR आलेली असते, कारण खूप विद्यार्थी इथे सील असतं. बघा, इथे सील पॅक केलेलं असतं. ती OMR इथे A4 साईज झेरॉक्स आहे म्हणून बाहेर दिसत असेल, याच्यामध्ये लॉक असते. मग तुम्ही काय करायचं, ही सील उघडायचं आणि OMR म्हणजे पहिले ते सील पण उघडू देत नाही. काय सांगतात, तुम्ही फक्त OMR फिल करण्यासाठी म्हणजे फक्त इथून कागद काढायचा आणि OMR तुम्ही बाहेर काढायची. बघा, आता ही आपण OMR बाहेर काढलेले. आता नवीन विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक बघा आणि जुन्या विद्यार्थ्यांनी पण बघा जर गोंधळ होत असेल. आता OMR बाहेर काढली. आता सगळ्यात पहिले तुम्हाला इथे अनुक्रमांक विचारलाय, म्हणजे तुमचा रोल नंबर. बघा, इथे रोल नंबर, इथे ऍप्लिकेशन नंबर आहे, तो नाही टाकायचा, रोल नंबर टाकायचा. आता रोल नंबर इथे एक बॉक्स कमी असतो, कारण ही डुप्लिकेट आहे. बघा, इथे नंबर टाकला, मी टाकला 1772, 177208. जो नंबर असेल तुमचा, बघा हा रोल नंबर मी टाकला, जो रोल नंबर असेल तो टाकला. आता याच्यानंतर इथे गोल दिलेले असतात. बघा, म्हणजे आता समजा, आता हा 1 नंबरचा गोल आहे ना, बघा इथे एक वाढ असतं, तर इथे 1 नंबरलाच गोल झाला पाहिजे. हा 7 दिलेला आहे ना, या 7, तर इथे 7 नंबरलाच इथे गोल केला पाहिजे. बघा, असा 7 नंबरलाच इथे गोल केला पाहिजे. इथे इथे 1 दिलेला असेल तर तुम्ही 1 नंबरलाच इथे गोल करणार, म्हणजे त्या वर जो नंबर भरलाय त्याच्या खाली. इथे 2 दिलाय, त्या 2 लाच इथे गोल करणार. कळालं? इथे 0 दिलेला आहे, त्या 0च्याच खाली इथे काय करणार तुम्ही? गोल करणार. इथे 8 दिलेला आहे, तर इथे 8च्याच खाली काय करणार तुम्ही? इथे गोल करणार. गोल एकदम चांगल्या पद्धतीने करायचं, मी फक्त समजवतोय म्हणून घाईघाईने. आता इथे 7 दिलेला आहे, तर इथे 7 इथेच गोल झाला पाहिजे, आणि हा 5 दिलेला आहे, त्या 5 इथेच गोल झाला पाहिजे. कळालं? म्हणजे अशा पद्धतीने त्याच्या खाली. आता इथे प्रश्नपुस्तिका, प्रश्नपुस्तिका म्हणजे जी मेन प्रश्नपुस्तिका असते तिचा नंबर टाकायचा असतो. बघा, इथे लाल मध्ये तुम्हाला मेन पुस्तिकेचा नंबर टाकायचा आहे. आता आपण नंबर टाकून घेऊ. काय नंबर टाकला? काय 30 78. बॉक्स कमी असतो, मी तुम्हाला पहिले सांगितलं, कारण ही डुप्लिकेट असते. काही बघा, अशा पद्धतीने हा नंबर टाकला. मग इथे पण तेच. बघा, इथे 3 आहे ना, मग या 3च्या खाली पण इथे काय करायचं, म्हणजे 3च्या त्याच्या खालीच गोल करायचं. हे भरा. बघा, हे काळजीपूर्वक भरावं लागतं, नाही तर रिझल्ट येत नाही. 0, तर 0 आहे ना, इथे 0 भरायचा. इथे 7 आहे, इथे 7 भरायचा. इथे 8 आलेला आहे, तर 8 इथे भरायचा, जे आपला बुकलेट नंबर ज्या पद्धतीने. 0, हे बघा इथे 0. इथे 4 आलेला आहे. बघा, इथे आपण या नंबरला इथे 4, जिथे 4 आहे तिथे 4 गोल. इथे 8 आलेला आहे, इथे 8 आपण गोल करायचा. बघा, आता ही तुम्हाला ही मेनचं हे डुप्लिकेट आहे, याच्यामध्ये ते डायरेक्ट लिहून आलेलं आहे, तर तसं तुम्हाला लिहिलेलं तिथे तुम्हाला दिलेलं असेल. बघा, आता तुम्हाला ई सेट आलेला आहे. काय आलेला आहे? मग तुम्हाला पण तिथे काय असेल? असा ई दिलेला असेल. काय दिलेला असेल? ई दिलेला असेल. आता ई इथे दिलेला आहे, बरोबर आहे का नाही? आता तुम्हाला
ही भेटली कोणती बघा. आता तुम्हाला जी लँग्वेज एक आहे, लँग्वेज म्हणजे पुरवणी कोणची भेटली तर तुम्हाला ई भेटली असेल. मग इथे तिथे अंक दिलेले असतील. समजा इथे ई दिलेला असेल तर या ई वर काय करायचंय तुम्हाला, गोल करायचा आहे. तुमची ई ची आहे, इथे पण ई वर गोल करायचे, म्हणजे दोघं ठिकाणी तुम्ही गोल करून द्यायचे. झाले, ई गोल झाले. आता मेन येतो प्रश्नपत्रिका कशी सोडवायची, कारण विद्यार्थी इथेच चुका करतात का आता एक मेन पुस्तिका पण आहे आणि एक पुरवणी पण आलेली. मग आता विद्यार्थी इथेच गडबडी करतात ना की पुरवणी कशी सोडवायची. आता तुम्हाला ओएमआर एक वेळा सांगतो. ओएमआर मध्ये बघा, इथे जो 1 नंबरचा बॉक्स असतो 1 ते 30 पर्यंत तुम्हाला सीडीपी विषय सोडावा लागतो. पेपर 1 साठी सांगतोय. त्याच्यानंतर सीडीपी झाल्यानंतर तुमचा गणित विषय येतो. कोणता विषय येतो? गणित विषय येतो. कळालं? हा बॉक्स तिथे लिहायचं नाही. तिथे लिहायचं नाही, हे फक्त समजण्यासाठी मी लिहून देतो, नाही तर लिहून काढणार. इथे ईव्हीएस विषय येतो. 61 ते 90 मध्ये ईव्हीएस येतो. इथे तुमचं लँग्वेज एक म्हणून मराठी घेतले ना, तर इथे तुम्हाला मराठी सोडवायचं आहे. कोणती लँग्वेज वेळ, आणि इथे काय शेवट हिंदी. हिंदी कोणती सोडवायची? हिंदी 2 सोडवायची. बघा, हे मी लिहून घेतलं तुम्हाला समजण्यासाठी, तुम्ही तिथे लिहायचं नाही. बघा, आता सगळ्यात पहिले आपला गोंधळ कुठे होतो? पुरवणीमध्ये. तर सर्वात पहिले विद्यार्थ्यांनी काय करायचं? पुरवणी सोडून टाकायची, पुरवणी सोडवायची. आता पुरवणी कशी सोडवायची? आता तुम्ही पुरवणी ओपन केल्यानंतर बघा, इथे तुम्हाला सूचना दिलेली असते. परीक्षार्थ्यांनी भाषा 1 चा पर्याय मराठी हा निवडला असेल, बघा मराठी हा निवडला असेल तरच त्यांनी हा भाग सोडवावा, आणि उत्तर कोणचे द्यायचे? 91 ते 120. जर तुम्ही भाषा 1 म्हणून, बघा, भाषा 1 म्हणून मराठी निवडली असेल तरच तुम्ही हा भाग सोडवायचा. ज्या विद्यार्थ्यांनी भाषा 2 मराठी घेतली असेल, बघा, ज्या विद्यार्थ्यांनी भाषा 2 मराठी घेतली असेल, कारण 2 मराठी असतात बघा इथे, बघा, ज्यांनी भाषा 2 घेतलेली आहे त्यांना दुसरी सुद्धा भाषा दिलेली असते. त्यांनी दुसरी भाषा मराठी घेतली असेल, मग त्यांनी 91 ते 150 सोडवायची. पण आता त्या मुलीने काय घेतलेलं आहे? भाषा 1 म्हणून घेतलेले ना, भाषा काय केलेली? एक भाषा मराठी घेतलेली. मग तिने काय करायचं? 91 ते 120 चे सोडवायचे. आता 91 ते 120 कुठे सोडवावे लागतात? बघा, इथे दिलेलं असतं 91 ते 120. मग आता बघा, पहिला प्रश्न पुरवणीचा. पुरवणी, आपण पुरवणी ओपन केली. बघा, पहिला काय तुम्हाला उतारा आलेला आहे. उतारा आलेला आहे. प्रश्न 91 काय दिलेलं आहे? माणूस झाड. हा एक समजा प्रश्न. तुम्ही समजा 91 चं उत्तर समजा आपण 2 आहे. काय 2 आहे? आपण फक्त तुम्हाला समजण्यासाठी 2. अशा पद्धतीने पूर्ण पुरवणीची 120 पर्यंत तुम्ही सोडवत जायचे. काय 120? बघा, 120 पर्यंत सोडवत जायचे. 114. हे बघा, 120 वा प्रश्न हा शेवट आहे. मग समजा इथपर्यंत 120 चं उत्तर समजा 3 आहे. काय 3 आहे? म्हणजे आता तुमची काय झाली? मराठी पूर्ण झाली. म्हणजे तुम्हाला गोल करत यायचे. मराठी इथे पूर्ण झाली, म्हणजे आता पुरवणीचं तुमचं काम संपलं. बरोबर आहे का नाही? आता तुमचं पुरवणीचं काम संपलं, म्हणजे आता तुमचा गोंधळ होईल का? तर अजिबात नाही, कारण तुम्ही पुरवणी ऑलरेडी सोडून टाकली 91 ते 120. आता ही पुरवणी काय करायची? बाजूला ठेवून द्यायची. पुरवणी काय करायची? बाजूला ठेवून द्यायची, कारण आता या पुरवणीचं काम झालं ना, पुरवणी सोडवल्या गेली. मग पुरवणी आपण बाजूला ठेवली. आता मेन बुकलेटवर यायचं. काय यायचं? मेन बुकलेटवर. आता मेन बुकलेटवर तुम्ही काय करायचं? वेळेचे मॅनेज होण्यासाठी हिंदी 2 आधी सोडून टाकायची. काय सोडून टाकायची? हिंदी 2. आता बघा, ही मेन पुस्तक तुम्ही उघडलं. मेन पुस्तकामध्ये बघा, तुम्हाला 1 नंबरला सीडीपी दाखवत असेल, पण आपल्याला सीडीपी नाही, आपल्याला हिंदी सोडून घ्यायचं आहे पहिले. बरोबर आहे का नाही? कारण आपल्या वेळेचं मॅनेजमेंट झालं पाहिजे पॅसेज वाचायला. मग आता सीडीपी, आपण आता सीडीपी पहिले घेत नाही. आपण काय करतोय बघा, त्याच्यानंतर गणिताचा भाग सीडीपी नंतर. त्याच्यानंतर कशाचा भाग? ईव्हीएसचा भाग आहे. पण आपण सोडवणार नाही, आपण डायरेक्ट काय करणार आहेत? हिंदी 2 सोडवणार आहेत. हिंदी 2 सोडवणार आहेत. बघा, इंग्रजी 1 आलेली, पण आपण इंग्रजी निवडली का लँग्वेज 1? अजिबात नाही, म्हणजे हे पण आपण सोडवणार नाही. त्याच्यानंतर अजून एक इंग्रजी हिंदी 1, आपण हिंदी 1 सोडवणार का? तर अजिबात नाही, कारण आपण मराठी 1 पर्याय निवडलेले, म्हणजे हिंदी 1 आपण सोडू शकत नाही. म्हणजे ही पण सोडवायची नाही. कळालं? त्याच्यानंतर तुम्हाला अजून इंग्रजी 2 पण दिलं असेल. इंग्रजी 2 दिलं असेल, बघा इथे इंग्रजी 2 दिलेलं आहे. इंग्रजी 2. आता हे सोडवायचं का अजून आपण? तर अजिबात नाही ना, कारण आपण इंग्रजी भाषा घेतलेलीच नाही. इंग्रजी भाषा घेतलीने, ज्याने घेतली असेल तो सोडवेल. आपण काय घेतलेले? पहिली भाषा मराठी आणि दुसरी हिंदी घेतलेले, म्हणजे आपल्याला उतार्या इथे हिंदी 2 जे असेल ते आपल्याला सोडावं लागेल. बघा, हिंदी 2 आलेला आहे आणि इथे सूचना दिलेली आहे. परीक्षार्थ्यांनी भाग 120 ते 150
प्रश्नों के उत्तर केवल तभी दे उन्होंने भाषा 2 का पर्याय हिंदी विकल्प चुना आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी हिंदी 2 निवडलेला असेल, हिंदी 2 निवडलेला असेल, ते काय करू शकतात, ही हिंदी सोडू शकतात. बघा मग आता ही हिंदी काय असते, 121 पासून चालू होते तर 150 पर्यंत. मग आपण काय करायचं, गोंधळ होऊ नये म्हणून, बरोबर आहे ना, 121 पासून समजा 121 चं उत्तर तुमचं 2 आहे, बरोबर आहे का नाही. अशाच पद्धतीने 150 पर्यंत हे सोडवायचं. उतारा वगैरे वाचून वगैरे जे असेल अध्यापन शास्त्र, तुमचा इथे हिंदी समाप्त झाला. बघा हिंदी तुमचा इथे काय झाला, समाप्त झाला. म्हणजे आता तुमच्या दोघं भाषा सोडवल्या गेल्या. मराठी एक सोडवली पुरवणी मधली आणि हिंदी 2 मेन मध्ये असते, हिंदी 2 झालं. आता तुमचा दोघं भाषा विषय सोडवल्या गेले. आता तुम्ही परत सीडीपी वर यायचं. बघा 1 नंबरला परत सीडीपी ओपन करायचं. आता सीडीपीचे बघा इथे सीडीपीचे प्रश्न तुम्हाला चालू झाले. सीडीपीचे प्रश्न आहे बघा 1 पासून, म्हणजे पहिले इथे आपल्याला तुम्हाला कॉलम करून दिलेला आहे. हा कॉलम कशाचा आहे, सीडीपीचा. बघा आता सीडीपी सोडवायचं. याच पद्धतीने सीडीपीचे 30 प्रश्न इथे एंड होतील. सीडीपी झालं. सीडीपी नंतर तुम्हाला गणित सोडवायचं असेल तर गणित सोडवा किंवा यूएस सोडवा, पण ज्या त्या बॉक्स मध्ये सोडवायचं. जर ह्या बॉक्स मध्ये इकडे गडबडी केली तर तुमचा गोंधळ होऊन जाईल. आता आपण गणित सोडून घेऊया. बघा आपण समजण्यासाठी तुम्हाला गणित सोडून देतो. बघा आता गणित आलेलं आहे. बघा गणित आलेलं आहे. आता गणितचे प्रश्न 31 पासून असतात. समजा गणिताचं पहिल्याचं उत्तर 1 आलं. गणित तुम्ही शेवटपर्यंत सोडत जाणार. बघा म्हणजे झालं आता तुमचं गणित पण कंप्लीट झालं. आता राहिला तुमचा ईव्हीएस चा भाग. काय झालं, आता राहिला ईव्हीएस. काय राहिला, ईव्हीएस राहिला. बघा आलेले बघा पर्यावरण, इथे नाव दिलेले बघा पर्यावरण. काय आला, ईव्हीएस चा भाग. आता ईव्हीएस पहिल्याचं उत्तर 3 आहे समजा, आणि शेवटचं उत्तर तुमचं 2 आहे समजा. बघा म्हणजे पर्यावरण पण तुमचा समाप्त झाला. म्हणजे या पद्धतीने काय झाला, आता तुम्हाला हा पेपर सोडवता आला. म्हणजे इथे कोड मध्ये तुम्हाला ई वगैरे ई जो भेटला असेल तो टाकायचा. इथे तुम्हाला माहिती आहे इथे काय तुमची सही करून देतात, हे सांगायचं राहिलं. पण आपलं हे महत्वाचं नव्हतं, तर हे महत्वाचं होतं. बघा आता अशा पद्धतीने पेपर 1 सोडवला जातो. पेपर 1 सोडवला जातो. आता पेपर 1 आपला झाला. आता पेपर 2 बघणार आहोत. बघा पेपर 2 बघणार आहोत. पेपर 2 कसा सोडवायचा बघा. आता पेपर 1 ज्याचा असेल, आता समजा या मुलीने पेपर 1 सोडवला गेला, म्हणजे पेपर 1 तिचा दुपारी असतो, पण आता पेपर 1 ची माहिती तुम्हाला झाली. आता पेपर 2 बघा. आता पेपर 2 ह्या मुलीची काय, कोणची मॅथड आहे, मॅथ आणि सायन्स घेतलेली. कोणचे, मॅथ आणि सायन्स. आता पेपर 2 च्या पण तशाच पद्धतीचे प्रश्नपत्रिका येतील जशा पेपर 1 ला आलेल्या होत्या. बघा पेपर 2 ला पण तशीच प्रश्नपत्रिका आल्या. आता तुमचा सेट चेंज झालेला असेल ना, सेट चेंज झालेला आहे. आता पेपर 2 सोडवत आहे ती पोरगी. काय आलेलं आहे, जे मेन पुस्तक काय भेटलं तिला, जे चं भेटलं. आणि पुरवणी कशाची भेटली, पुरवणी पण कशाची भेटली, जे चीच भेटली. काय भेटली, जे ची. आता तुम्ही प्रश्नपत्रिके उघडणार तर तुम्हाला ओएमआर इथून बाहेर काढायची. बघा काढली, ओएमआर बाहेर काढली. काय करायचं, ज्या पद्धतीने तुम्ही पेपर 1 ला ओएमआर भरली ना, त्याच पद्धतीने इथे रोल नंबर टाकायचा, इथे बुकलेट नंबर टाकायचा, त्याच्या खाली जसा नंबर असेल 2 असेल तर इथे 2 वर भरलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने भरलं. आता तुमचा इथे जे सेट आलेला आहे, म्हणजे इथे कोड काय असेल तुमचा, जे असेल इथे जे लिहून आलेला असेल. इथे जे लिहून आलेला असेल, इथे जे असेल त्या जे वर तुम्हाला गोल करावं लागेल. इथे जे असेल इथे गोल करावं लागेल. इथे तुमची सही असते, बरोबर आहे का नाही. माझी सही मी करून देतो बरं का. ही सही झाली, बरोबर आहे का नाही. आता इथे पण तोच बॉक्स. आता इथे पण कसं आहे, पेपर हे बघा. आता इथे तुम्ही सीडीपी सोडवणार. काय सोडवणार, सीडीपी. आता 91 ते बघा 91 ते 90 मध्ये इथे काय येतं. आता इथे तुम्हाला इथे यूएस आहे का, गणित आहे का, तर अजिबात नाही, कारण तुम्ही पेपर 2 आहे. आता ह्या मुलीचा काय आहे, इथे काय करेल ती, 31 ते 60 मध्ये काय सोडवेल ती, इथे तिचा गणिताचा भाग असेल. काय असेल, गणिताचा भाग असेल. इकडे सायन्स असेल. काय असेल, सायन्सचा भाग असेल. आणि जर तिने सोशल सायन्स घेतलं असेल तर इथे सोशल सायन्स असेल, जर त्यांनी घेतलं असेल. आता आपण तुम्हाला प्रश्न भाषा कशी सोडवायची हे तुम्ही बघितलं. आता हिचं काय सांगायची गरज नाही, तर एक वेळा सांगतो. आता इथे तुमचं काय असेल, इथे मराठी 1 तुम्ही घेतली असेल, ही मराठी सोडवा. आणि हिंदी 2 तुम्ही घेतली असेल, हिंदी 2 सोडवा. या पद्धतीने. आता इथे सूचना दिलेले जसं पेपर 1 ला दिलेल्या असतात, सेम सूचना तशा दिलेल्या असतात. बघा दुसरी पण मराठी तुम्हाला दिली. आता समजा या मुलीने याच्यामधली ही सोडून टाकली. काय घेतलं, समजा हे सोडून घेतलं. काय सोडून घेतलं, काय घेतलं, मराठी 1 सोडून घेतली. पुरवणीचं काम झालं. पुरवणी तिने बाजूला ठेवून दिली. का, माझा गोंधळ होईल. लगेच तिने काय केलं, जशा पद्धतीने ती हिंदी शोधत आली होती पहिल्या पेपरला, तर काय करेल आता इथे पण हिंदी शोधेल. बघा आता हिंदी कुठे, आता तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे इंग्रजी 2 असतात. पण आपल्याला त्या सोडवायच्या नाही, कारण आपण इंग्रजी घेतलेली नाही. कळालं.
आता आपल्याला हिंदी 2 कुठे येते बघणार आहोत आणि हिंदी 2 आपण सोडवायचे बघा. इथे तुम्हाला हिंदी 2 आलेले, काय आलेले? हिंदी 2 आलेले. 121 ते 150 पर्यंत हिंदी 2 तिने आता सोडून गेला. आता त्या मुलीने समजा काय केलं, हिंदी सोडवली बघा. आता ती हिंदी सोडवत आहे, हिंदी सोडवली गेली, इथे फिनिश झाली तुमची हिंदी. म्हणजे आता तुमचा भाषा विषय झाले, म्हणजे तुमचं मराठी आणि हिंदी 2 काय झाले, 60 मार्कांचं तुमचं झालं. आता इथे भाषा विषयांचा काही गरज नाही, भाषा विषय तुमचे कंप्लीट झाले, मराठी 1 आणि हिंदी 2. आता मेन अभ्यास येतो, तुम्हाला पेपर कसा सोडवायचा. आता सगळ्यात पहिले तुम्हाला काय सांगितलं मी, सीडीपी कडे यायचं बघा. आता सीडीपी कडे यायचं. आता इथे तुम्हाला सीडीपी दाखवतो बघा. इथे आलेलं आहे का नाही सीडीपी बघा. सीडीपी काय आलेलं आहे, सीडीपी आलेलं आहे. मग तुम्ही काय करा, 1 पासून जे सीडीपी असेल ते सीडीपी सोडून घ्या बघा. गोल केला तुम्ही, म्हणजे वाचा, नाही तर आशेने गोल करायचे बघा. सीडीपी तुम्ही झालं, तुमचं सीडीपी संपलं. आता तुमच्या हॉल तिकीटवर लिहिलेलं आहे ना, माझी मेथड काय, मॅथ सायन्स आहे. काय आहे, मॅथ सायन्स आहे. आता सीडीपी झाल्यानंतर बघा, आता सीडीपी विषय झाल्यानंतर तिची मॅथ सायन्स निवडलंय म्हणून तिने मॅथ सायन्स सोडावं लागेल. तिला सोशल सायन्स सोडून चालेल का? कारण खूप मुलं काय करतात, ज्यांचा सोशल सायन्स जरी असतो ते काय करतात, त्यांच्या लक्षात राहत नाही आणि डायरेक्ट काय बघा, इथे डायरेक्ट मॅथ सायन्स आलेले. सूचना काय दिलेले, पार्ट मॅथ सायन्स कोणी सोडवायचं, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षार्थ्यांनी गणित आणि विज्ञान याची निवड केलेली तेच हे सोडू शकतात. कोण सोडू शकतात, ज्यांचं गणित आणि सायन्स मेथड असेल. जर हे सोशल सायन्स वाले, समजा इथं सोशल सायन्स असेल आणि तिने जर हा भाग सोडून टाकला तर उपयोग होईल का, तर अजिबात नाही, 0 मार्क भेटेल. पण इथं मॅथ सायन्स आहे म्हणजे मग आता ती काय करेल, हे बघा इथे OMR आहे, इथे OMR बघा, इथे गणिताचे प्रश्न, इथे मी तुम्हाला सांगितलं इथे गणिताचे प्रश्न ती काय करेल, सोडवेल. इथे गणिताचे प्रश्न ती सोडेल. झाले का नाही, आता गणिताचे 60 पर्यंत आले, इथपर्यंत गणित संपलं बघा. इथे आता 60 प्रश्न झाले तर तुमचं गणित संपलं. आता तिचं सायन्स चालू होईल. काय चालू होईल, सायन्स चालू होईल 60व्या प्रश्नानंतर बघा. बघा इथे आता 60 प्रश्न बघा, इथे 60वा प्रश्न होता, म्हणजे इथे सायन्स काय झालं, संपलं, आपलं गणित संपलं. आता इथे काय झालं, सायन्स चालू झालं बघा. काय चालू झालं, सायन्स चालू झालं. मग आता हिचं काय, इथे सायन्स, कारण मॅथ सायन्स मेथड आहे, म्हणजे आता 61 पासून ही काय सोडवणार, इथे 61 पासून हे बघा, इथे काळजीपूर्वक सायन्स सोडवणार बघा. आता हिने सायन्स सोडवायला सुरुवात केली, सायन्स सोडवायला सुरुवात केली. झालं, तिचं इथपर्यंत आली, सायन्स कंप्लीट झालं, ही सोडवला पेपर. मग आता ज्या विद्यार्थ्यांचं सोशल सायन्स असतं, आता मुद्दा काय येणार का, सर तुम्ही फक्त आता गणित आणि सायन्स सांगितलं, पण आमचं तर सोशल सायन्स आहे. मग बाबांनो, तुम्ही काय करा, पुढे जा. हे सायन्सचे प्रश्न, मॅथ आणि सायन्सचे प्रश्न हे तुम्हाला सोडवायचे नाही. जर तुमचं सोशल सायन्स असेल तर तुम्ही पुढे जावं लागेल. पुढे बघा, तुम्हाला सोशल सायन्सचा पण पेपर दिलेला असेल बघा, आलेले बघा, इथे सोशल सायन्स आलेलं आहे. काय आलेलं आहे, सोशल सायन्स बघा. सूचना, सामाजिक अध्ययन, सामाजिक विज्ञान, म्हणजे सोशल सायन्स दिलेलं आहे, हे सामाजिक विज्ञान. आता समजा या मुलीचा आपण एक असं समजू का हिचा सोशल सायन्स आहे. काय आहे, सोशल सायन्स आहे. आता सोशल सायन्स आहे, मराठी सारखीच सोडवणार जशी तुम्हाला आहे, हिंदी पण तशाच पद्धतीने सोडवणार, सीडीपी पण सोडवणार. पण जे तिथे गणित होतं तुमचं, गणितच्या जागेवरती काय सोडवेल आता, सामाजिक शास्त्र. काय सोडवेल, सामाजिक शास्त्र सोडवेल. जे आता तिचं जर गणित नसेल, मग आता इथे सामाजिक शास्त्र सोडवेल ती बघा. सामाजिक शास्त्र इथे सोडवेल या पद्धतीने. सामाजिक शास्त्र पण काय असेल, तुम्हाला त्याचा नंबर पण काय असतो, 31 ते 90 असतो बघा. इथे 90व्या प्रश्नाला समाप्त होईल तुमचं सोशल सायन्स पण. मग आता खूप विद्यार्थी गोंधळ काय करतात, जे जुने शिक्षक आहेत ना, ते गोंधळ इथेच करतात पेपर 2 ला. तर ते काय करतात, त्यांचा मॅथ सायन्स आहे ना, मग तुम्ही मॅथ सायन्सचेच प्रश्न सोडवले पाहिजे ना. पण ते काय होतात, कधी कधी काय वाटतं, सोशल सायन्स सोडून टाकतात. किंवा एखादा सोशल सायन्सचा विद्यार्थी असतो, तो काय करतो, त्याला मॅथ सायन्स दिसलं पहिले, त्याचं लक्ष राहत नाही, तो काय करतो, डायरेक्ट हे सोडून टाकतो मॅथ सायन्स. आणि मग नंतर लक्षात येतो, अरे सामाजिक शास्त्र पण इथे दिलेलं होतं ना मला, म्हणजे मग तुम्हाला 0 मार्क भेटतील का नाही. मग त्यामुळे असा गोंधळ करायचा नाही. ज्याने सोशल सायन्स घेतलं त्याने सोशल सायन्स सोडवायचं 31 ते 90, ज्याने मॅथ सायन्स घेतलं त्याने मॅथ सायन्स सोडवायचं. आणि भाषांचं लक्षात ठेवायचं, तुम्ही पुरवणीमध्ये लँग्वेज एक मराठी घेतली असेल बघा, लँग्वेज एक मराठी घेतली असेल तर लँग्वेज एकच मराठी सोडवायची. जर तुम्ही लँग्वेज 2ची मराठी सोडून आले बघा, इथे लँग्वेज 2 पण असते बघा, इथे लँग्वेज 2ची मराठी कोण सोडवतं, ज्यांनी लँग्वेज मराठी भाषा 2 घेतलेले ते सोडवतील. म्हणजे काय होईल, मराठी भाषा 2 असेल आणि त्यांची हिंदी भाषा काय असेल, 1 असेल. बरोबर आहे का नाही. म्हणजे ही प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायची नाही. जर तुम्ही लँग्वेज 1 घेतली असेल तर तुम्हाला हा पहिला भाग सोडवायचा आहे, ज्यामध्ये 91 ते 120 असतं बघा. अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता.
तुमच्या खूप समस्या होत्या, त्या समस्या आता सुटतील. 2 वेळा व्हिडिओ बघा, पहिल्या वेळा नाही समजलं. आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नंबर वगैरे सगळं मिळून जाईल. तुम्हाला बॅच उपलब्ध आहे, सर्व काही उपलब्ध आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आणि अशाच पद्धतीने अभ्यास करा. बस अशा पद्धतीचा पेपर सोडवावा लागतो.